ठरलं तर मग 16 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अस्मिता टेन्शनमध्ये असते. नेहमीप्रमाणे चैतन्य तिच्याजवळ येतो आणि तिला छान गप्पा मारतो, तिला धीर देत असतो. तू नकोस काळजी करू, सर्व काही नीट व्यवस्थित होईल. काही तुला जर गरज पडत असेल, तुला किंवा बाळाला, मला बिनधास्तपणे सांगत जा. मी तुझ्यासाठी कधीही मदतीला धावून येईल, असं म्हणून धीर देत असतो. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. तेवढ्यात तिथे सचिन येतो आणि ते दृश्य पाहून त्याच्या मनामध्ये वेगळेच भलतेच विचार येतात. सचिन दोघांना म्हणतो, जे काही आत्ता सुरू आहे ना ते चालू द्या तुमचं, मी उगीच तुम्हाला डिस्टर्ब केलं. त्यावर अस्मिता सचिनला म्हणते, जे काही बोलत आहेस ना तोंड सांभाळून बोल, चैतन्य माझ्या लहान भावासारखा आहे. तर सचिन अस्मिताला म्हणतो, अच्छा आता भावाचं नातं जोडलं का. दोघांचा खूप वाद होतो. तर सचिन सर्वांना सांगण्यासाठी हॉलमध्ये येतो. तर अस्मिता चैतन्यला म्हणते, ह्याचं खूप झालं आहे, जर आपण गप्प बसले ना हा कोणत्या लेवलला जाऊ शकतो, आपण सर्वांना सांगितलेच पाहिजे, हा आपल्यावरती असा आरोप करत आहे. तर इकडे सचिन हॉलमध्ये आलेला असतो. तर अस्मिता चैतन्याला ओढत हॉलमध्ये घेऊन येते आणि सचिनला म्हणते, जे काही चालू आहे ना तुझे तसले घाणेरडे विचार आहेत, माझे नाही. तुझं कारस्थान उघडे पडल्यामुळे तू माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करत आहे. त्यावर अस्मिता सर्वांना सांगते, मी आणि चैतन्य रूममध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि आमच्या पवित्र नात्यावरती हा घाणेरडा आमच्या दोघांवरती संशय घेत आहे. तर सचिन सर्वांना म्हणतो, म्हणजे तुम्ही सुद्धा घरातले सामील आहेत का यांच्या पवित्र नात्यामध्ये. असं म्हणताच अस्मिताला खूप भयंकर राग येतो. तर अस्मिता सणसणीत सचिनच्या कानाखाली मारते. तर सचिनला भयंकर राग येतो. सचिन अस्मिताला म्हणतो, तू नवऱ्यावरती हात उगारलास, तुझी एवढी हिंमत झाली. असं म्हणून सचिन आता अस्मिताच्या कानाखाली वाजवणारच असतो. तेवढ्या तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन सचिनचा हात पकडतो. अर्जुन सचिनला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर माझ्या बहिणीवरती हात उगारण्याची. मी इथे असताना माझ्या बहिणीवरती कोणीही आरोप करू शकत नाही. मला माहीत आहे चैतन्य हा तिला लहान भावासारखा आहे, मी आणि चैतन्य एकच सारखे आहोत. तू तर सायलीसुद्धा सचिनला म्हणते, मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे, जे काही झालं ते आता सुधरा, स्वतःची चूक तिच्यावरती थोपू नका. तर सर्वजण अस्मिताची बाजू घेत सचिनला खूप बोलतात, कारण घाणेरडा लेवलचा हा सचिनच असतो. कारण सचिनचं अफेअर हे साक्षीसोबत असते आणि ते उघडे झाल्यामुळे तो आता अस्मितावरतीच आरोप करत असतो. कारण जो व्यक्ती तसा असतो ना त्यालाच घाणेरडे जग दिसत असते. पण अर्जुनने चांगल्याच प्रकारे सचिनला चोप दिल्यामुळे आणि चांगल्याच प्रकारे डोकं ठिकाण्यावरती आणतो आणि खंबीरपणे बहिणीच्या बाजूने उभा राहून सचिनला चोप देतो. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.